मस्त आपले शिंपले शिजलेले आहेत। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शिंपले मसाला। तर इकडे मी 2 वाटे शिंपल्या घेतलेत आणि हे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया। तर गॅस लावून घेऊया आणि ह्याला आपण एक उकळी काढून घेऊया। तर इकडे शिंपल्या मी एक उकळी काढून घेतले। तर आपण गॅस बंद करूया। आता ही एक उकळी काढल्यामुळे हे बघा असे उघडले ते। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मी या झाऱ्याने काढून घेणार आहे। तर इकडे मी सर्व शिवल्यांना काढून घेतलेत प्लेटमध्ये। आता ह्याच्यातल्या मी अर्ध्या भागाचा शिंपली मसाला बनवणार आहे आणि अर्धे तसेच ठेवणार आहे। तर आता याचा आपण एक भाग रिकामी भाग आपण काढून घेऊया आणि हे पाणी आपल्याला तसंच ठेवायचंय। आपल्याला शिंपली मसाला बनवताना थोडं याच्यातलंच पाणी वापरायचंय। आता या शिंपल्या आपण जरा थंड करून घेऊया। आता ह्या शिंपल्याचा आपण एक भाग काढून घेऊया। तर हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि रिकामी भाग बाजूला ठेवायचा। तसे आपण काढून घेऊया। इथे मी सर्व शिंपल्याचा एक भाग काढून घेतला। हा एक भाग आपल्याला याच्यामध्ये नाही वापरायचा। आता याच्यात त्या अर्ध्या शिंपल्या वापरून आपण शिंपली मसाला बनवूया। इथे कढई तापत ठेवले, तेल टाकून घेऊया। तर याच्यामध्ये जिरे घालूया, थोडा हिंग घालूया। आता बारीक चिरलेला कांदा घालूया। छान परतून घेऊया। आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। थोडं मीठ टाकून घेऊया आणि परतून घेऊया। आता आपण हळद घालूया। सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। लाल मिरची पावडर घालूया, धणे पावडर घालूया, गरम मसाला घालूया, आपला घरचा मसाला घालूया। तुम्ही कोणता मसाला घरात वापरत असाल तो तुम्ही घालू शकता। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालूया। आता याच्यामध्ये अगदी थोडंसं वाटण घालूया। याच्यामध्ये कांदा, सुकं खोबरं, ओलं खोबरं, आलं लसूण सर्व आहे आणि या वाटणाची लिंक सुद्धा मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये। ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करा। आता इथे वाटण परतून घेतलंय। आता याच्यातल्या निम्म्या तिसऱ्या मी याच्यात घालणार आहे। परतून घेऊया। थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ घेऊया। 2-3 मिनिटं आपण वाफ काढून घेतली आहे। आता याच्यामध्ये जे शिवल्याचं पाणी होतं ना ते थोडंसं आपण वापरूया। मिक्स करून घेऊया। थोडं अजून घालूया।
आता चवीनुसार मीठ घालूया. आता 3 ते 4 कोकम घालूया बारीक तुकडे करून. छान मिक्स करून घेऊया. वरून झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया. इथे 5 मिनिटं झाली आहे. मस्त आपले शिंपले शिजलेले आहेत. मी जास्त याच्यामध्ये पाणी नाही घातले. गॅस बंद करूया. वरून कोथिंबीर घालूया. आपला शिंपली मसाला खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.